तर आज आहे दिवस 4था. आम्ही चाललो आहे आता द्वारकेला. वैष्णोदेवी वरून कटरावरून आम्ही चाललोय द्वारकेला. तर आता आम्ही उद्या पोहोचू 6:30ला. 10ची ट्रेन आहे, 6:30ला पोहोचू. खूप आम्ही धमाल केली. सासूबाई आहेत माझ्या दोन सासू. ताई आता आमच्या कसं आई वाटलं झाली. तुम्हाला? एकदम छान, एकदम मस्त वाटलं. एन्जॉयमेंट, जुन्या गोष्टी सगळ्या आठवणीत आल्या. असं वाटलंच नाही की मुलांना घरी सोडून आलोय. आम्ही खूप गप्पा मारल्या, खूप एक 2-2 वाजेपर्यंत. हा 2-2 वाजेपर्यंत. परत सकाळी जाग आली की परत टाइमपास परत करायचा. time. तर आता आम्ही चाललोय नाश्ता करायला. आता नाश्ता करू. चला जाऊ. चलो. बाय. तर आता आम्ही जस्ट नाश्ता झालाय, पराठा खाल्ला. आता चाय येते आमची. आता आल्यात सगळे. ताई आहे, भारती आहे. निकाल टाइम. पराठा फेमस आहे इकडचा आणि चाय पण चांगली. आता 9:40ची ट्रेन आहे. आम्ही आता निघू. नाश्ता करून तसेच बॅगा बिगा सगळ्या पॅक केल्यात, निघायचं आहे. तो आहे हॉटेल दुर्गामधून स्टेशनला चाललोय, चालतच चाललोय. सगळेच निघाले आहेत ऑलमोस्ट. आम्ही पण निघतो. वैष्णोदेवी आणि मागे स्टेशन. आता चाललोय आम्ही स्टेशनला ट्रेन पकडायला. 9:40ची ट्रेन आहे. आता 10 मिनिटं आहेत. आणि दाखवूया लोकांना मग की कशी टूर असते. इकडे सेल्फी घे ना आपला. बाय कटरा. आता आम्ही चाललोय हप्पाला, जामनगर, गुजरात. किती तास लागतात? तिकडे आता किती टाइम लागतो माहिती नाही. आमची जय माता दी. पण आमचे दर्शन चांगले झालेले आहे. दर्शन चांगले झाले. दर्शन पण व्यवस्थित झालं. मस्त. चला. दी नेक्स्ट डे पोहोचलोय आम्ही हप्पा स्टेशनला. हप्पा स्टेशनला पोहोचलेलो आहे. तर आता आम्ही या स्टेशनवरनं आम्हाला बाहेर गेल्यावरती बस आहे. त्या बसमध्ये बसून आम्हाला जायचं आहे द्वारकाला. तिथे आमचं हॉटेल बुक आहे रामजी करून. तर त्या रामजी हॉटेलला जाणार आहे आम्ही सगळे. तर भेटू आता बसमध्ये. त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करावा लागेल आधी. आणि खूप लोक आहेत तसे. सगळे उतरलेत आता, हळूहळू येतात आहे सगळे. चलो आता आम्ही बसमध्ये बसलो आहे. आता ऍडजस्टमेंट चाललंय. सगळं आम्ही बसलेलो आहे. एक बस आहे इथे. दी नेक्स्ट डे. गुड मॉर्निंग. तर आज आम्ही आलोय द्वारकाधीशला, गुजरातमध्ये. तर आज द्वारकाधीशचं दर्शन घ्यायचं आहे, द्वारकेचं. तर श्रीकृष्णाच्या नगरीत आलो आहे. तर काल रात्री बॅटरी खूप लो होती, खूप दमलेलो. त्यामुळे हॉटेल चेक इन झालं तसंच आम्ही झोपून गेलो. बॅटरी ड्रेन झालेली पूर्ण मोबाईलची. त्यामुळे आम्ही व्हिडिओ नाही दाखवू शकलो. तर आता आम्ही जस्ट तयार झालो आहे. सकाळचे वाजले आहेत 6. तर आता आम्ही दर्शनाला चाललो आहे. चला भेटू पुढे. बघूया काय काय बघायला मिळतं. जय द्वारकाधीश. तर आता आम्ही द्वारकाधीश मंदिराजवळ पोहोचलो आहे. आता आरती आहे मे बी, तर त्यासाठी चाललो आहे. सकाळी उठून 6 वाजले. इथे चपलेचं स्टँड आहे, संस्थानाचंच आहे ते. संस्थानाचं स्टँड आहे. तर तिकडे पिशवीमध्ये आपले शूज टाकून इथे फ्री ऑफ कॉस्ट आहे. आणि तिकडे मोबाईल स्टोअर करू शकतो, बॅग्स आपल्या त्या ठेवू शकतो. त्या ती लाईन लागली तिथे. दर्शनाला जाण्यासाठी पहिला हे करावं लागतं, एम्प्टी राहावं लागतं. आणि हा पूर्ण परिसर आहे द्वारकाधीशचा.
द्वारकाधीशचं मंदिर आहे. फ्लॅग बघा किती सुंदर आहे. मला चाललं आहे मोबाईल लॉकरमध्ये ठेवायला लागेल. नंतर बघू, सांगतो तुम्हाला काय एक्सपिरियन्स आहे, काय कसं आहे मंदिर ते सांगतो. चला, तर आत्ताच आमचं दर्शन झालं आहे. वाजले आता 8. आम्ही गेलेलो लाईनीत 6:15ला. तर हे बघा मंदिर मागे बघू शकता तुम्ही, पूर्ण मंदिरचा परिसर. आता क्राऊड हे बघा, लोकांची गर्दी खूप वाढली आहे. हे मंदिर सकाळी आपण पाहिलात ते द्वारकाधीश, खूप सुंदर मंदिर आहे. आतमध्ये खूप साऱ्या मूर्त्या आहेत. मंदिर पूर्ण दगडांनी भरलेलं आहे, दगडांनी बनवलेलं आहे. आणि हा इथलचा परिसर पूर्ण. आता आम्ही चाललो आहे समुद्राच्या किनारी, इकडे दर्शन घ्यायला, बघायला काय आहे एक्झॅक्ट ते बघायला चाललो आहे. दुकान, ड्रेसेस, ओढण्या, गमछे, इकडे द्वारका नगरी आहे श्रीकृष्णाची, पण ते एक्झॅक्ट लोकेशन आम्हाला नाही माहिती आहे, त्यामुळे आम्ही काही क्लिअर कट सांगू नाही शकत इथे. असं मंदिराचा बॅक व्ह्यू आहे. आणि हा घाट आहे शंकराचार्य घाट. लोक इथे जमा होता पूर्ण. नदी आणि तिथे समुद्र आहे त्या साईडला, त्या दिशेला समुद्र आहे. आणि हे मंदिर. अरे ताटतोय त्याला, इकडे करायचं, इकडे गेलं ना बरं वाटतं त्याला बरं वाटतं इकडे. चला प्रसाद घ्यायचा आहे ना तुला. दर्शन झालं खूप सुंदर मस्त. तर आता जाऊ आम्ही नाश्ता करायला रूमवरती, हॉटेलवरती, हॉटेलवर. तर तिकडनं मग बसेस आहेत. आम्ही साईट सीइंग करणार आहे इथे द्वारकेमध्ये. तर त्याच्यात नागेश्वर पण आहे बोलतात आहे. आणि बघूया काय काय मंदिरं आहेत ती. अजून एक द्वारकाधीशचं मंदिर आहे ते पण बघू आपण तिकडे. चला तर मग भेटू पुढे. आम्ही चाललो आहे घरी. या लोकांचं पण दर्शन झालं. यांना सांगितलेलं तर नाही. हरे कृष्णा, हरे कृष्णा, कृष्णा कृष्णा. तर आताच चाललो आहे हॉटेलवर. दर्शन झालं, सगळं फिरून पण झालं आमचं. चला हॉटेलवरती आता नाश्ता. हॉटेलवरती आम्ही, हे आमचं हॉटेल आहे. हे आमचा नाश्त्याचा स्पॉट गिरीराज. पोहे, बटाट्याची भाजी, पापडी, थेपला, दही, जिलेबी, सॅलड सगळं आहे खाण्यामध्ये. तर हे आहे सॅलड आहे मिक्स, जिलेबी, भाजी बटाट्याची, पोहे, पापडी, थेपला, दही आणि चाय. इकडे बसलेत खायला, सगळे बसले ते लाईनीत आहेत. एवढा आमचा ग्रुप आहे हा.
सगळा आमचा ग्रुपच आहे. त्या लोकांचा झाला नाश्ता. कुमारबाईंचा झालाय नाश्ता. हां, त्यांचा नाश्ता झालेला आहे, आता संपलाय.